Hello friends, welcome in our ROSE project conducted by Rayat Shikshan Samsthas, Yashwantrao Sawan Institute of Science, Satara. I am Hina Attal. In last lecture, we see new topic, thermal properties of matter. Then thermal properties of matter and discussed sub point from 7.1 to relation between gamma and alpha. In today's lecture, we are going to discuss about sub points 7.6 to 7.8.2. Okay. Now we see first point in this lecture 7.6 specific heat capacity. Specific heat capacity आधी काय आहे आपण बघूया. स्पेसिफिक या शब्दावरूनच एक विशिष्ट हा शब्द आपल्याला माहिती आहे. ओके, विशिष्ट त्याला लागणारी जी काही हीट असणार आहे त्याला म्हणणार आहे आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. एखादी वस्तू असेल, त्या वस्तूला जर एखाद्या नॉर्मल टेम्परेचरला काय केलेले, एखाद्या जार मध्ये पाणी घेतलेलं आहे, ते पाण्याला आपल्याला थोडस आपल्या नॉर्मल टेम्परेचर पासून म्हणजे रूम टेम्परेचर पासून त्याला थोडस टेम्परेचर त्याचा हाय करायचं आहे. मग ते एक विशिष्ट असं टेम्परेचर असणार आहे की ते टेम्परेचर त्या वॉटर जारला दिल्यानंतरच तो जार ते पाण्याचं टेम्परेचर काय करणार आहे, वाढवणार आहे. मग ते जे काही विशिष्ट दिलेलं जे काही टेम्परेचर असणार आहे त्याला म्हणणार आहे आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. कॅपॅसिटी ती ज्या काही जार मध्ये पाणी असेल त्याची जेवढी कॅपॅसिटी असेल ऍब्सॉर्ब करायची ती कॅपॅसिटी तो काय करणार आहे तिथं ऍब्सॉर्ब किंवा रिलीज करणार आहे. जी काही प्रोसेस असेल त्याच्यामध्ये ती प्रोसेस तो काय करणार आहे तिथं कंडक्ट करणार आहे. प्रिन्सिपल बघूया त्याचा. द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज द क्वांटिटी ऑफ heat absorbed or released for the rise or fall of temperature of unit mass of a gas through 1 Kelvin or 1 degree Celsius when its volume is kept constant. Then the principal specific heat capacity of gas at a constant pressure when its pressure is kept constant. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. एखाद्या जार मध्ये 5 लिटर पाणी फिलअप केलं. ओके, आणि दुसरं सेम व्हॉल्यूम आहे, दोन जार घेतलेले आहेत सेम व्हॉल्यूमचे आहेत. एका जार मध्ये 5 लिटर पाणी घेतलेलं आहे, दुसऱ्या जार मध्ये 10 लिटर पाणी घेतलेलं आहे. जे काही जार आहे तो 5 लिटरचा जो काही जार आहे त्या जारला आपण 5 जूल एवढी काय केलेली आहे हीट एनर्जी त्याला दिलेली. ओके, तो 5 जूल सेम एज इट इज आपण दुसऱ्या जारला पण 5 जूल एनर्जी हीट एनर्जी काय केलेली दिलेली. एक असं स्पेसिफिक टाइम आपण पाहिलं, एका मिनिटानंतर जे 5 लिटर 5 जूलनी जे हीट एनर्जी त्याला दिलेली असेल ती हीट एनर्जी त्याला त्या वॉटर जारला काय त्यांनी किती प्रमाणामध्ये ऑब्झर्व केली असेल ते 5 लिटरचा आहे त्याने ऑब्झर्व केली असेल, त्याला हीट एनर्जी मिळाली असेल, तो रूम टेम्परेचर पासून काहीतरी थोडे आपण म्हणूया 45 डिग्री सेल्सिअसला त्याचं टेम्परेचर हाय झालं असेल. सिमिलरली त्याच्या कंपॅरिझनला जे काही दुसरं जार घेतलं होतं आपण त्या जारमध्ये 5 जूलच त्याला हीट एनर्जी दिली होती आपण आणि त्याच्यामध्ये 10 लिटर पाणी होतं. ओके, जे काही 5 जूलला 10 लिटर पाणी एका मिनिटानंतर तो 45 डिग्री कव्हर करू शकेल का? 5 लिटरच्या एवढी जी काही हीट एनर्जी त्याने ऍब्सॉर्ब केलेली आहे तेवढी तो करू शकणार आहे का? नाही करणार आहे. तो शक्यतो हार्डली तो 35, 37, 38 सॉरी 38 तेवढ्या डिग्री पर्यंत तो गेलेला असेल. का? तर त्याचं जो काही जार मध्ये असणारी क्वांटिटी आहे ती क्वांटिटी जास्त आहे. मग 5 लिटरला 5 जूल द्यावी लागेल, 10 लिटरला 10 जूल द्यावी लागेल. ते जे काही स्पेसिफिकेशन आहे ते हीट एनर्जी द्यायचं त्याला म्हणायचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ. ते आपण वॉटर साठी पाहिलं होतं, गॅस साठी सेम आहे तसंच असणार.
Okay, now we see next molar specific heat capacities of gases. आता आपण पूर्णपणे टोटली जे काही घेतलं होतं ते आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे टोटल मॉलिक्युल साठी घेतली होती. पण आता हा जो काही पार्ट आहे तो पार्ट मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असणार आहे. ओके, मोलर म्हणजे काय, गॅसचे जे मॉलिक्युल्स आहेत ते आपण मोल मध्ये कन्सिडर करतो. म्हणजे एका पार्टिकलची जे काही आपण म्हणणार आहे त्याला आपण मोल म्हणणार आहे. तो आता मोल जो काय आहे तो प्रत्येकसाठी एक सेपरेट असणार आहे. सिमिलरली इथं त्यांनी काय दिलेलं आहे, पहिल्यांदा आपल्याला कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि ऍट कॉन्स्टंट प्रेशर असणार आहे. आता कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे काय असणार आहे, तर एखादा जार घेतला असेल, जारचं व्हॉल्यूम हे आपण कॉन्स्टंट ठेवणार आहे, त्याच्या व्हॉल्यूम मध्ये आपण चेंजेस घेणार नाही. चेंजेस घेणार नाहीत म्हटल्यानंतर काय करणार आहे, त्याच्यामध्ये जे काही आपण गॅस फिलअप करणार आहे त्या जारमध्ये त्याच्यावर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेशर अप्लाय करणार आहे. ओके, तर प्रेशर अप्लाय केल्यानंतर त्याच्यामध्ये हीट ऍब्सॉर्ब होईल, रिलीज होईल, जे काही त्याच्यामध्ये जो काही कन्सेप्ट तिथं प्रेझेंट असणार आहे त्यावेळेस तो कन्सेप्ट कोणत्या पद्धतीने असणार आहे, तर द क्वांटिटी ऑफ हीट ऍब्सॉर्ब्ड ऑर रिलीज्ड फॉर द राइज ऑर फॉल ऑफ अ टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ गॅस through 1 Kelvin or 1 degree Celsius when its volume is kept constant. Okay, सिमिलरली सेकंड पार्टला आपण काय करणार आहे, जारची जी काही प्रेशर असणार आहे ते प्रेशर आपण कॉन्स्टंट ठेवणार आहे. मग त्याच्यानुसार जो काही गॅस असेल तो व्हॉल्यूम चेंज करणार आहे, त्या जारचा व्हॉल्यूम चेंज करेल किंवा ज्यामध्ये तो फिलअप केलेला आहे तो व्हॉल्यूम चेंज करणार आहे. बरोबर आहे. मग काय म्हणणार आहे इथं, the quantity of heat absorbed or released for the rise or fall of a temperature of 1 mole of a gas through 1 Kelvin or 1 degree Celsius when its pressure is kept constant. Okay, जो काही मोलर साठी आपण म्हणणार आहे तर हे ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर जो काही आहे तो प्रत्येक गॅस, तो जो काही गॅस तिथं प्रेझेंट आहे ते गॅस मध्ये प्रेझेंट असलेले प्रत्येक मोल्स साठी तो तिथं काय करणार आहे, काम करणार आहे. नाउ we see the relation between principal specific heat capacity and molar heat capacity is given by the following expression. काय दिलेलं एक्सप्रेशन त्यांनी, मोलर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इक्वल टू मोलिक्युलर वेट इंटू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. सीपी म्हणजे आला ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर, इथं एसपी म्हणजे आली स्पेसिफिक हीट ऍट अ कॉन्स्टंट प्रेशर, म्यू म्हणजे असणार आहे मोलर. सॉरी, सीव्ही इथं असणार आहे ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम, एसव्ही इथं असणार आहे ऍट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम पण स्पेसिफिक हीट असणार आहे ही मोलर असणार. where mu is the molecular weight of gas. Heat received or given out, Q म्हणलेला आहे त्याला कॅपिटल Q इक्वल टू मास M इंटू टेम्परेचर चेंज T इंटू स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी S. सो इक्वेशन काय आहे, Q इक्वल टू M इंटू डेल T इंटू S. ओके, नाउ वी सी नेक्स्ट ते हीट इक्वेशन आहे. नेक्स्ट heat capacity or thermal capacity. Heat capacity or thermal capacity of a body is the quantity of heat needed to rise or lower to heat needed to rise or lower the temperature of a whole body by 1 degree Celsius or 1 Kelvin. आता ही हीट कॅपॅसिटी आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी दोन्ही सेमच पॉइंट आहेत, फक्त एक पर्टिक्युलर पॉइंटला जो काही आपण टेम्परेचर घेणार आहे तो टेम्परेचर म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असणार आहे. आणि हीट कॅपॅसिटी म्हणजे काय असणार आहे, जो काही टोटल त्याच्यामध्ये जारमध्ये जे टोटल ऍब्सॉर्ब करण्याची जी काही कॅपॅसिटी असेल तर ते ऍब्सॉर्ब करत्या वेळेस तो रिलीज करेल, टेम्परेचर राईज करेल किंवा कमी करेल, ही जी काही प्रोसेस असेल त्याला म्हणायचं हीट कॅपॅसिटी. ओके, जसं की एक्झाम्पल मी सांगितलं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, एका जारमध्ये कमी पाणी एका जारमध्ये जास्त पाणी, दोघांनाही सेम हीट दिली तर त्याची ऍब्सॉर्ब करण्याची म्हणजे कॅपॅसिटी, हीट कॅपॅसिटी कोणाची जास्त असेल, जे काही जारमध्ये
10 लिटर पाणी होतं त्याची हीट कॅपॅसिटी 5 लिटरच्या पाण्यापेक्षा जास्त असणार आहे. बरोबर आहे, कारण त्याच्यामध्ये तेवढे मॉलिक्युल्स असणार आहेत. प्रत्येक मॉलिक्युलला प्रत्येकाची हीट कॅपॅसिटी असणार आहे. मग तो काय करणार आहे, स्वतःकडे ऍब्सॉर्ब करून घेणार आहे. त्याच्यामुळे पाण्याचं टेम्परेचर मग राईज होणार आहे किंवा फॉल होणार आहे. काय असेल, टेम्परेचर आपण देत असू तर टेम्परेचर राईज होणार आहे, टेम्परेचर त्याच्यामधून रिलीज होत असेल तर टेम्परेचर लो होणार आहे. Okay, now we see thermal heat capacity equal to mass into 1 into specific heat capacity. Heat capacity equal to Q equal to M into S. Okay, heat capacity or thermal capacity is measured in joule per degree Celsius. Okay, this is the unit. Now we see now we see second point 7.6.4 heat capacity has halai point. Okay, now we see next calorimetry. कॅलोरीमेट्री, आता हे जे काही त्याच्यामध्ये कन्सेप्ट आलेला आहे टॉपिक मध्ये, तर एक ऍक्च्युअली तो एक एक्सपेरिमेंट आहे. कॅलोरीमेट्री ॲपॅरेटस आहे, ते इन्स्ट्रुमेंट आहे ते, सॉरी. काय प्रिन्सिपल त्याच बघा, हीट लॉस्ट बाय ए बॉडी ॲट अ हायर टेम्परेचर इक्वल्स हीट गेन्ड बाय ए बॉडी ॲट अ लोअर टेम्परेचर इग्नोरिंग हीट लॉस टू सराउंडिंग. ओके, त्यांनी काय केलेलं आहे, दोन बॉडीज कन्सिडर केलेल्या आहेत. त्या दोन बॉडीज मध्ये एकाचं टेम्परेचर जास्त आहे, एकाचं टेम्परेचर ऍट रूम टेम्परेचर असेल, नॉर्मल टेम्परेचर असेल. ओके, दुसरी जी बॉडी आहे ती नॉर्मल टेम्परेचर पेक्षा जरा जास्त त्याचं काय असणार आहे, टेम्परेचर असणार आहे. मग ह्या दोघांचे जे काही कोऑर्डिनेशन होणार आहे तर त्याच्यामध्ये हीट ही लॉस्ट होणार नाही. त्यांनी काय सांगितलंय, इग्नोर करायला सांगितलंय. म्हणजे निग्लिजिबल पण असेल आणि इग्नोरिंग पण असेल, म्हणजे झिरो लॉस होणार आहे त्याच्यामध्ये. मग जो काही झिरो लॉस होणार आहे, इथं ॲपॅरेटस तुम्हाला दाखवलेलं आहे. हे जे काही सेटअप आहे हा पूर्ण कॅलोरीमेट्रीचा सेटअप आहे. ह्याच्यामध्ये जी काही बाहेरची ही जी काही सराउंडिंग बॉडी दाखवलेली आहे ती आहे इन्सुलेटिंग जॅकेट आहे. इथं सपोर्ट आहे, हा थर्मामीटर, स्टरर, इन्सुलेटिंग लीड आहे. इथं आहे एअर इन्सुलेशन आणि हे आहे कॅलोरीमीटर व्हेसल. ओके, या व्हेसल मध्ये काय केलेलं आहे, वॉटर फिलअप केलेलं आहे, स्टरर आहे, थर्मामीटर आहे. आता इन्सुलेटिंग बॉडी, इन्सुलेटेड मटेरियल हे तुम्हाला माहितच असेल की हे मटेरियल असं असते की त्याच्यामधून हीट बाहेर सुद्धा जात नाही आणि हीट ऍब्सॉर्ब सुद्धा केली जात नाही. या मटेरियल मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, ते कॅलोरीमेट्रीचं जे काही व्हेसल आहे ते व्हेसल त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, फिलअप केलेलं आहे. आता हे हा जो काही सेटअप आहे या सेटअप मध्ये त्याच्यानंतर पुन्हा प्रोसिजर मध्ये त्यांनी काय सांगितलंय, कन्स्ट्रक्शन मध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा, कन्सिस्ट ऑफ सिलेंड्रिकल व्हेसल मेड अप ऑफ कॉपर और अल्युमिनियम अँड प्रोव्हाइडेड विथ अ स्टरर. ओके, ही जी काय आहे सिलेंड्रिकल व्हेसल ती आहे अल्युमिनियमची असेल किंवा कॉपरची असेल. ओके, कॅलोरीमीटर इज वेल इन्सुलेटेड टू प्रोहिबिट एनी ट्रान्सफर ऑफ हीट into or out of calorimeter. One important use of calorimeter is to determine the specific heat using the principle of conservation of energy. Okay, heat energy and the system is isolated from surroundings, therefore heat gained is equal to the heat lost. ओके, आता ह्याच्यामध्ये जे काही मी आधीच सांगितलं त्याचप्रमाणे त्यांनी काय सांगितलं, इथं ही जी काय आहे आउटर सेटची जी काही बॉडी असेल त्याची कॅलोरीमेट्रीची सेटअपची ती आहे इन्सुलेटेड जॅकेट आहे. म्हणजे पूर्णपणे याच्यातून कसल्याही प्रकारची हीट एनर्जी ट्रान्सफर म्हणजे बाहेर सुद्धा जाणार नाही आणि आत सुद्धा येणार नाही. ओके, म्हणजे पूर्णपणे जे काही टेम्परेचर असेल ती ही जी काही व्हेसल आहे ह्या व्हेसल मध्येच ते कॅप्चर झालेलं असणार आहे. ओके, नाव प्रोसिजर मध्ये काय करायचंय, ए हा सॅम्पल घ्यायचा आहे. सॅम्पल घेतल्यानंतर तो सॅम्पल त्याला हीट असेल, सपोज आपल्या वॉटरचं टेम्परेचर आपण नॉर्मल टेम्परेचर घेऊया, सपोज घेऊया आपण 30 डिग्री सेल्सिअस घेऊया. याच्यामध्ये ह्या व्हेसल मध्ये जे काही वॉटर फिलअप केलेलं आहे त्याचं किती असणार आहे, 30 डिग्री सेल्सिअस असणार आहे. ओके, 30 डिग्री सेल्सिअस आहे आणि एक सपोज मेटॅलिक बॉब घेतला असेल,
मेटॅलिक बॉल घेतलेला असेल, तो जो काही बॉम्ब आहे, मेटॅलिक स्पियर आहे, तो स्पियर, त्या स्पियरचं टेम्परेचर आपण साधारणतः घेऊया 70 डिग्री सेल्सिअस. ओके, तो जो काही टेम्परेचर गेन केलेला जो काही स्पियर आहे, मेटॅलिक स्पियर आहे, तो स्पियर आपण काय केलेला आहे, याच्यामध्ये फिलअप केलेला आहे. फिलअप केल्याबरोबर आपण पूर्ण हा सेटअप पॅक करून घेतला. पॅक केल्यानंतर थर्मामीटर मध्ये आपण टेम्परेचर मेजर केलं होतं वॉटरचं. एकदम रूम टेम्परेचरला जे काही टेम्परेचर आपण सांगितलं ते 30 डिग्री होतं. ओके, त्याच्यामध्ये एक स्टरर दिलेला आहे आपल्याला. स्टरर म्हणजे आपल्याला ते जे काही वॉटर आहे त्याच्यामध्ये काय करण्यासाठी, स्टरर जे काय आहे ते त्याच्यामध्ये पाण्याला पूर्णपणे ते टेम्परेचर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्टर करण्यासाठी. ओके, आता हा जो काही आहे टेम्परेचर आपण डिनोट केलं फर्स्टली, ए सॅम्पल टाकण्याच्या आधी वॉटरचं टेम्परेचर आपण डिनोट केलं. डिनोट केल्यानंतर तो जो काही स्पियरचा आहे, स्पियर आपण टाकल्यानंतर पूर्ण सेटअप लावल्यानंतर हळूहळू पाण्याचं काय होणार आहे, टेम्परेचर वाढत जाणार आहे. असं का होणार आहे, जोपर्यंत आपण आधीच सांगितलंय की हीट जी आहे ती हायर हीट लोअर हीट कडे काय करते, आपली हीट ट्रान्सफर करते, जोपर्यंत जे काही दोन्ही सॅम्पल आहेत त्यांचं टेम्परेचर दोन्ही याला इक्वल होत नाही लेवलला. ते इक्वल झाल्यानंतरच त्यांचं एनर्जी रिलीज करणं आणि ऍब्सॉर्ब करणं ही प्रोसेस थांबत नाही. ओके, जोपर्यंत त्यांचं इक्वल येत नाही तोपर्यंत, ज्या क्षणी ते दोन्हींचे टेम्परेचर इक्वल येणार आहेत त्यावेळेस त्यांचं हीट ऍब्सॉर्ब करणं आणि हीट रिलीज करणं ही प्रोसेस बंद होणार. ओके, आता ते जे काही सॅम्पल आपण ह्याच्यामध्ये घातलं, फिलअप केल्यानंतर तो जो काही सॅम्पल होता त्या सॅम्पल मधून पुन्हा आपण काय केलेलं आहे की दोघांचंही टेम्परेचर सेम आल्यानंतर एक काही ना काहीतरी दोघांना टेम्परेचर येईल. सपोज तो 70 डिग्रीचा असेल. ओके, सपोज आपण स्पियरला टेम्परेचर किती दिलं होतं, 70 डिग्री सेल्सिअस दिलं होतं आणि वॉटरचं टेम्परेचर किती होतं, 30 डिग्री सेल्सिअस होतं. ओके, दोन्हीही ऑब्जेक्टचं म्हणजे वॉटर आणि तो स्पियर त्यांचं टेम्परेचर जोपर्यंत 50 डिग्री सेल्सिअस आणि 50 डिग्री सेल्सिअस होत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये ऍब्सॉर्ब करणं आणि रिलीज करणं हीट हे चालू राहणार. ओके, जोपर्यंत म्हणजे ज्या पॉइंटला ते दोन्हीही सेम येणार आहेत त्यावेळेस ऍब्सॉर्ब आणि रिलीज ही प्रोसेस तिथं बंद होणार आहे. मग दोन्ही आपण काय करणार आहे, टेम्परेचर मेजर केलं की त्यावेळेस आपल्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज अंडर दी ऑब्झर्वेशन. नाव वी सी नेक्स्ट, त्याच्यावरून आपण मॅथमॅटिकल इक्वेशन काढणार आहे. मॅथमॅटिकल इक्वेशन आहे बघा, लेट M1 इक्वल टू मास ऑफ अ सॅम्पल ए असणार आहे, M2 इक्वल टू मास ऑफ कॅलोरीमीटर अँड स्टरर असणार आहे, M3 इक्वल टू मास ऑफ वॉटर इन कॅलोरीमीटर असणार आहे, S1 इक्वल टू स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ सबस्टन्स ऑफ अ सॅम्पल ए असणार आहे, S2 specific heat capacity of a material of calorimeter and stirrer. Okay, S3 equal to specific heat capacity of water, T1 equal to initial temperature असणार आहे, सॅम्पल A च असणार आहे, T2 initial temperature of calorimeter, stirrer and water असणार आहे, then T equal to final temperature of combined system. हे जे काही सगळे फॅक्टर्स आहेत हे सगळे फॅक्टर्स कॅलोरीमीटर या एक्सपेरिमेंट वर अफेक्ट करतात. ओके, त्याच्यावरूनच आपण पुन्हा काय करणार आहे, नेक्स्ट आपण त्याच्यावरून मॅथमॅटिकल एक्सप्रेशन डिराइव्ह करणार आहे. हीट लॉस्ट बाय सॅम्पल ए M1 S1 इंटू T1 मायनस T. त्याच्यानंतर पुढं हीट गेन्ड बाय द कॅलोरीमीटर अँड द स्टरर M2S2 सिमिलरली आपण M1 S1 वरून घेतलंय तसंच M2S2 साठी घेतोय. हीट गेन्ड बाय द वॉटर M3S3 T minus T2. Assuming assuming no loss of heat to surroundings, the heat lost by sample goes the calorimeter, stirrer and water. Thus writing this equation, हे जे काही वरचे इक्वेशन्स आपण काढलेले आहेत M1 S1 M2 S2 and
M3 साठी सो ते इक्वेशन्स आपण इक्वल केलेले आहेत. वन कॅन बी कॅल्क्युलेटेड स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी S1 ऑफ मटेरियल सॅम्पल A. So S1 equal to M2S2 plus M3S3 into T minus T2 divided by M1 into T1 minus T. Also one can find the similarly आपण जिथं S1 चं काढू शकतोय, सिमिलरली त्याच्यावरून आपण S3 चं सुद्धा काढू शकतोय. सिमिलरली त्यांनी S2 चं सुद्धा काढलंय, S3 चं सुद्धा काढलेलं आहे. ओके, त्याच्यावरून आपल्याला काय मिळालंय पुन्हा also जे काही आपण S1 ची स्पेसिफिक हीट काढू शकतोय आणि वॉटरची स्पेसिफिक हीट काढू शकतोय. ओके, एक असा पॉइंट येतो इथपर्यंत आपला जो काही कॅलोरीमीटर हा जो काही एक्सपेरिमेंट आहे तो एक्सपेरिमेंट इथं पूर्णपणे कव्हर झालेला आहे. ओके, नाव वी सी नेक्स्ट पॉइंट, चेंज ऑफ स्टेट. आता चेंज ऑफ स्टेट, स्टेट म्हणजे काय, जी काही ती पदार्थाची अवस्था असेल ती. आता आपल्याला स्टेट्स वेगवेगळ्या माहित आहेत. कोणते स्टेट असतात, सॉलिड असेल, लिक्विड असेल, गॅस असेल. ओके, आता जो काही चेंज ऑफ स्टेट असेल तर काय असणार आहे याच्यामध्ये, सॉलिडचं लिक्विड होत असेल, लिक्विडचं गॅस होत असेल, गॅसचं पुन्हा सॉलिड होत असेल किंवा लिक्विड होत असेल, पुन्हा लिक्विडचं सॉलिड होत असेल. ह्या ज्या काही सिच्युएशन्स आहेत किंवा स्टेप्स आहेत, ह्या स्टेप्स म्हणजे चेंज ऑफ स्टेट असणार. ओके, ऑन हीटिंग when the phase changes, then the heat supplied is directly related to the amount of a substance which is changes the state M and nature of a substance L, H equal to ML. काय म्हणलंय, चेंज द स्टेट M म्हणलेलं आहे त्यांनी आणि नेचर ऑफ द सबस्टन्स L, where L is the latent heat of process. Okay, latent heat of प्रोसेस. आता चेंज ऑफ स्टेट मध्ये सांगितलंय, सपोज बर्फ असेल, एखाद्या भांड्यामध्ये बर्फ घेतलेला आहे, त्याच्यामधून काय होतंय, त्याचं टेम्परेचर किती असणार आहे, सपोज आपण टेम्परेचर करूया -10 डिग्री कन्सिडर करूया. तो बर्फ आपण रूम टेम्परेचरला ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी बाहेरचं सराउंडिंगचं जे काही टेम्परेचर असेल किंवा हीट असेल, ती हीट त्याच्यावर अफेक्ट करून ते बर्फ मेल्ट व्हायला सुरुवात होणार. मेल्ट झाल्यानंतर तो जो काही बर्फ आईस असेल, तो आईस काहीतरी बाहेरच्या सराउंडिंगचं टेम्परेचर ऍब्सॉर्ब करत असणार आहे. ऍब्सॉर्ब करत करत त्याचं टेम्परेचर झालं 0 डिग्री सेल्सिअस. ओके, म्हणजे तो पूर्णपणे लिक्विड फॉर्म मध्ये आला. लिक्विड फॉर्म मध्ये आल्यानंतर पुन्हा एक अशी सिच्युएशन येते की त्याचं टेम्परेचर आहे तसं वाढत जातं. हीट एनर्जी त्याला दिल्यानंतर, हीट एनर्जी दिल्यानंतर त्याच जे काही आईसचं वॉटर झालं होतं त्याच वॉटरचं पुन्हा वेपरायझेशन व्हायला सुरुवात होते. वेपरायझेशन झालं म्हणजे काय झालं, त्याची गॅस एनर्जी गॅस स्टेट मध्ये कन्व्हर्जन झालं. ओके, म्हणजे सॉलिड पासून लिक्विड झाला, लिक्विड पासून पुन्हा गॅसियस स्टेट झाला. गॅसियस स्टेटला पुन्हा जर त्याला टेम्परेचर दिलं, टेम्परेचर त्याचं पुन्हा काढून घेतलं आपण, तर त्याचं पुन्हा एकदा कंडेन्सेशन मेथड होऊन त्या व्हेपर्सचं पुन्हा लिक्विड मध्ये रूपांतर होतं. लिक्विड झाल्यानंतर पुन्हा त्याला आपण लिक्विड पासून पुन्हा आईस मध्ये आपण काय केलं, त्याचं कन्व्हर्जन केलं. आईस मध्ये कन्व्हर्जन केलं म्हणजे त्याच्यातून जेवढं काही टेम्परेचर होतं ते टेम्परेचर पुन्हा एकदा आपण त्या सिच्युएशन मधून रिमूव्ह करून घेतलं. रिमूव्ह केल्यानंतर त्या वॉटरचं पुन्हा सॉलिड मध्ये रूपांतर झालं. सॉलिड म्हणजेच त्या वॉटरचं कन्व्हर्जन आईस मध्ये झालं. तर ते जी काही होणारी प्रोसेस आहे ती आहे फ्युजन प्रोसेस. ओके, वॉटरचं सॉलिडचं लिक्विड मध्ये कन्व्हर्जन होणं, मेल्टिंग पॉइंट प्रोसेस. पुन्हा लिक्विडचं वेपर मध्ये कन्व्हर्जन होणं, वेपरायझेशन प्रोसेस और बॉइलिंग प्रोसेस. ओके, पुन्हा वेपरायझेशनचं लिक्विड मध्ये कन्व्हर्जन होणं, ती झाली कंडेन्सेशन प्रोसेस. कंडेन्सेशन मधून पुन्हा त्याचं सॉलिड मध्ये कन्व्हर्जन होणं म्हणजे ती झाली आपली फ्युजन प्रोसेस. ओके, या 3 प्रोसेसेस आहेत, 4 प्रोसेसेस आहेत. नाउ वी सी नेक्स्ट लॅटेंट हीट.
the amount of heat required to change the state of any substance per mass. ओके, आईसचं, सॉलिड आईसचं वॉटरमध्ये कन्व्हर्जन करणं म्हणजे त्याला जी काही रिक्वायर्ड असलेली एनर्जी असेल ती एनर्जी देणं म्हणजे ती झाली लॅटेंट हीट. ओके, पुन्हा त्या सबस्टन्स आहे तो सबस्टन्स आपली स्वतःची मूळ स्टेट सोडून दुसऱ्या स्टेटमध्ये तो कन्वर्ट होतो, त्यावेळेसची त्याला लागणारी जी काही एनर्जी असेल त्याला काय म्हणणार आहे आपण, लॅटंट हीट. ओके, लॅटंट हीटचं युनिट आहे एसआय युनिट जूल पर केजी आणि कॉमनली यूज करतो आपण कॅलरी पर ग्रॅम. द चेंज इन अ स्टेट ऑलवेज ऑकर्स ऍट द टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल इथं मी जसं सांगितलं तसं लिक्विडचं सॉलिडचं लिक्विड होत असेल तर लॅटंट हीट ऑफ फ्युजन असेल, आणि लिक्विडचं पुन्हा गॅस होत असेल इथं पुन्हा रिव्हर्स रिॲक्शन होते, फॉरवर्ड पण होते बॅकवर्ड पण होते, म्हणजे रिॲक्शन दोन्ही साईडनं पण होते. लिक्विडचं गॅस होत असेल, गॅसचं लिक्विड होत असेल तर ते असणार आहे वेपरायझेशन, आणि गॅसचं लिक्विड पुन्हा होत असेल तर ते असेल कंडेन्सेशन. लिक्विडचं सॉलिड होत असेल तर ते असेल फ्युजन, सॉलिडचं लिक्विड होत असेल तर ते असेल मेल्टिंग. LF equal to latent heat of fusion and LV equal to latent heat of vaporization. Okay. Now we see next 7.8.1 sublimation. Sublimation ही एक अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये सॉलिड कंटेंट हा लिक्विड मध्ये रूपांतर न होता तो डायरेक्ट गॅसियस स्टेट मध्ये किंवा वेपरायझेशन स्टेट मध्ये त्याचं कन्व्हर्जन होत असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं, सब्लिमेशन. दिलेले इथं डेफिनेशन बघूया आपण. द चेंज फ्रॉम सॉलिड स्टेट टू वेपर स्टेट विदाउट पासिंग थ्रू द सॉलिड स्टेट इज कॉल्ड सब्लिमेशन. ओके, द सबस्टन्स इज सेड टू बी सबलाइम. एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहेत ड्राय आईस, सॉलिड CO2 अँड आयोडीन सप्लाय. आता हे आहेत आपण डेलीच्या ह्याच्यामधलं एक्झाम्पल घेऊया आपण कापूर. कापूर कसा असतो, सॉलिड फॉर्म मध्ये असतो. सॉलिड फॉर्म मधून तो डायरेक्ट लिक्विड होत नाही, लिक्विड मधून तो तसाच एअर बरोबर काय होत असतं, तो सबलाइम होत असतो. ओके, बरोबर आहे. सबलाइम झाल्यानंतर तो बरोबर आहे गॅसियस स्टेट मध्येच काय होणार आहे, हवे बरोबर एअर जे आहे त्याचे सराउंडिंगचे त्याच्यासोबतच मिक्सचर त्याचं होऊन तो काय होत असतो, सबलाइम होत असतो. During the sublimation process, both the solid and vapor state of the substance coexists in thermal equilibrium. Okay, most substance sublime at a very low pressure. Example हे दिलेले आहेत आणि मी एक सांगितलेलं एक्झाम्पल आहे. सब्लिमेशन म्हणजे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की सॉलिड स्टेट टू लिक्विड स्टेट, सॉलिड स्टेट टू डायरेक्ट गॅसियस स्टेट मध्ये जातं आणि त्या प्रोसेस मध्ये त्या सॉलिडचं लिक्विड मध्ये कन्व्हर्जन होत नाही. म्हणजे ती जी काही लिक्विड स्टेट आहे ती तिथं अजिबातही यूज होत नाही. ओके, जे काही सॉलिड असेल त्या सॉलिड स्टेट मधून डायरेक्ट त्याची फायनल स्टेट ही वेपरच असेल, लिक्विडचा तिथं कुठेही संबंध नसणार. ओके, नाउ वी सी नेक्स्ट पॉइंट, फेज डायग्राम. फेज डायग्राम म्हणजे काय असणार आहे बघा, ए प्रेशर टेम्परेचर डायग्राम असणार आहे ती. ओके, called a phase diagram is a particularly convenient for comparing different phases of a substance. Okay, below diagram shows that phase diagram of water and carbon dioxide. Let us try to understand the diagram. Okay, फर्स्ट वाली डायग्राम जी दाखवली त्यांनी ती वॉटरची आहे, सेकंड वाली दाखवली ती कार्बन डायऑक्साइडची. ओके, ह्या फर्स्ट वाल्या डायग्राम मध्ये काय सांगितलंय बघा त्यांनी, हा जो काही वेगवेगळे कर्व्स दाखवले त्या कर्वला त्यांनी वेगवेगळी पॉइंट्सची नावं दिलेली आहेत. ओके, इथं जो काही फर्स्ट पॉइंट दिलेला आहे, सॉरी पहिल्यांदा आपण बघूया. वाय ऍक्सिसला प्रेशर आहे, एक्स ऍक्सिसला टेम्परेचर आहे. ओके, ओरिजिन पासून जो काही ग्राफ निघालेला आहे तो SV कर्व आहे.
ते पुढे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण ते एक्सप्लेन केलेले आहेत. इथं फक्त आता डायग्राम बघूया आपण. हा जो काय आहे लिक्विड सॉलिड कर्व आहे, हा आहे LV कर्व आहे. ओके, इथं जो काय सांगितलाय तो ट्रिपल पॉइंट आहे. इथं तिन्ही स्टेट काय होतात एकमेकांजवळ काय होतात तिथं दिसतात आपल्याला. आता ते जे काही तिन्ही कर्व्स असणार आहेत एका पॉइंटला मिळालेत म्हणून त्यांनी काय म्हणलं तिथं ट्रिपल पॉइंट. शेवटी हा काय आहे पॉइंट इथं क्रिटिकल पॉइंट आहे. सिमिलरली आपण दुसरी डायग्राम बघूया. फेज डायग्राम ऑफ कार्बन डायऑक्साइड. इथं y ऍक्सिसला प्रेशर आहे, x ऍक्सिसला टेम्परेचर आहे. इथं जो काही ट्रिपल पॉइंट दाखवलाय तो थोडासा आपला वॉटर पेक्षा कार्बन डायऑक्साइडला जास्त याला आलेला आहे. तर हा आहे LS कर्व, हा आहे SV कर्व, हा आहे IV कर्व. क्रिटिकल पॉइंट सेम ऍज इट इज असणार आहे. ट्रिपल पॉइंट थोडासा सरकलेला आहे. नाउ वी सी द सिच्युएशन्स. ओके, these four parameters are present in phase diagrams in water and carbon dioxide. Vaporization curve, LV curve. The curve labeled LV represents those points where the liquid and vapor phase are in equilibrium. Okay, now second is the fusion curve. Okay, fusion curve liquid to solid hai. The curve liquid to solid represent the solid and liquid phase coexist in equilibrium. Third आहे sublimation curve SV. The curve SV is the sublimation point versus pressure curve. आणि फोर्थ आहे ट्रिपल पॉइंट जो की दोन्ही ह्याच्यामध्ये होता पण वॉटर साठी थोडा कमी लेवलला होता आणि कार्बन डायऑक्साइड साठी जास्त लेवलला होता. द टेम्परेचर अँड प्रेशर ऍट विच द फ्युजन कर्व, द वेपरायझेशन कर्व अँड द सब्लिमेशन कर्व मीट अँड ऑल द थ्री फेजेस ऑफ द सबस्टन्स कोएक्झिस्ट अँड इज कॉल्ड ॲज ट्रिपल पॉइंट ऑफ द सबस्टन्सेस. ओके, आजच्या लेक्चर मध्ये आपण भरपूर पॉइंट्स शिकलेलो आहेत. जे काही राहिलेले पॉइंट्स असणार आहेत ते पॉइंट्स आपण आपल्या राहिलेल्या रिमेनिंग लेक्चर मध्ये आपण बघूया. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण राहिलेला पूर्ण टॉपिक कव्हर करूया.